मी रेग्युलर ते काय ते शेअर मार्केटिंगचं आम्हीही करायचो शेअर मार्केटिंग. मलाही थोडंफार त्याबद्दल माहिती आहे. असं नाही ते पुट ऑप्शन आहे, कॉल ऑप्शन आहे, नंतर ते बुलिश करणे, नंतर बुल करणे, हे सगळं मला माहिती आहे आणि मी करायचो शेअर मार्केटिंग पण मी करायचो. पण काय आहे, मला ना असा अनुभव आला, मी असं म्हणत नाही आहे की तो सगळ्यांना येईल. मी शेअर घ्यायची म्हणजे ते उत्कंठा वाढायची. जेव्हा ते बघायचं ना मी, तर ते भाव वाढतोय. तर मी म्हटलं नाही आता मी हा शेअर घेणार. तर हा वाढत चालला आहे म्हणजे घेतल्यावर आपला प्रॉफिट आहे किंवा एखादा खाली होत चालला आहे. तर मी काय करतो, सेल करायचो. बघा मी ऑप्शन बघा, जेव्हा तो भाव वाढायचा ना, तर मी ते ना परचेस करायचा. मी नाही आता परचेस करायचा तर खूप वाढणार आहे. म्हणजे ते जे काही त्यांचे जे एक्सपर्ट होते ना स्टॉक मार्केटचे, शेअर मार्केटचे जे होते ना, त्यांनी खूप असं सांगायचे, आता ह्या इथे बुल करणार आहे, इथे पुश करणार आहे, असं सांगायचे. मला ते डोक्यात बसून मग ती कॅन्डल बघायची, ती कॅन्डलस्टिक बघायची, त्या पॅटर्न बघायचं, हे सगळं करायचं मी. आणि जसं काय बापू घोटाळा बसला, म्हणजे मी जर शेअर विकत घेतला, त्या शेअरला काय पोलिओ व्हायचा, काय त्याला मुर्दूस व्हायचा, आणि तो आहे त्याच्यापेक्षा खाली यायचा. मी जर विकत घेतला, तो जो एवढा जोरात तो काय घोड्यासारखा धावत होता ना, त्याला मुर्दूस व्हायचा आणि तो एकदम असा खाली मला अरे पण मी काय केलं, तर मी काय केलं आहे, अरे मी घेतलं म्हणून तरी खाली आलं की काय, दुःख झालं काय त्याला मी विकत घेतलं तर. नाही काय आहे अरे बघ तू एक्सपर्ट लोकांचं मी ऐकून जे करतो ते, अरे मला तर काहीच होत नाही. मग नंतर खाली भाव चालला, मी बोललो नाही आता सेल करूया, आणि मग वरती गेलं बाबा बाय करूया. मी अरे वा छान आहे, भाव खाली झाला, मी सेल केला. सेल केल्यावर काय झालं की आपली जी काही सेलिंग प्राईस, बघा सेलमध्ये कसं असतं, जर भाव खाली झाला आणि तुम्ही सेल केलं 20 रुपयाला बरोबर, आणि तो अजून खाली गेला 12 रुपयाला, तर तुम्ही 8 रुपये प्रॉफिट झालं. हे असं कॅल्क्युलेशन आहे. तर मी बोललो चल आता आपण हे ऑप्शन करूया, आता ते खाली चाललं आहे, आता सेल करूया. मी ते याचा बायचा लॉस बुक केला आणि सेलमध्ये गेलो, सेल केला. मी आता खाली झाला, आता तू नाही वर यायचा, मी सेल केला. सेल केलं, परत वर गेला. अरे मी बोलली ह्याला माझ्याशी काय मोठी दुश्मनी आहे किंवा काय दुःख आहे माझं. मग ते एक्सपर्ट बोलायला लागले. मग टी व्हीवर चालू होतं, तो बोलायचा आपने गलत जगह पे गलत टाइम पे पॅटर्न नहीं देखा. अरे मी बोललो बाबू पॅटर्न बघून कसं पॅटर्न बघू, दर 2 मिनटांनी काय ना काय त्या कष्टी काय वर खाली होतात. बोललो यार ठीक आहे, काय हरकत नाही. खूप लॉसमध्ये गेलो, काय पैसे गेले, अनुभव घ्यायचे हो, कुठे काय होतं आहे. बघा जिंकला तर चांगला अनुभव, आणि जर हारला तर काय ना काय ते शिकायला मिळतं. जीवन आहे, चालायचं. घोडागाडी आहे, घोड्याबरोबर गाडी आहे, आणि गाडीबरोबर घोडा आहे, आणि तुमचं काय ते हाय ते हाय. ओके, आवडलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय.